सत्याचा वेध घेणारं आपलं हक्काचं चॅनल. अडचणीच्या काळात साथ देणाऱ्या जाकीर सौदागर यांच्या आम्ही पाठीशी. अखिल भारतीय मदारी समाज सामाजिक संघटनेचा शक्ती प्रदर्शन करून शिवसेनेला जाहीर पाठिंबा. नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहतात लोकशक्ती न्यूज चॅनल. प्रेक्षकांनो, नगर परिषद निवडणुकीच्या अंतिम टप्प्यावर शिवसेना व आघाडीमध्ये मोठा रंगतदार सामना रंगला आहे. या रंगात पाठिंब्याचा रंग मिसळत मदारी समाजाने शिवसेनेची बाजू अधिक बळकट केल्याचे मदारी समाज संघटनेच्या पाठिंब्यावरून दिसून येत आहे. शुक्रवारी दुपारी संघटनेच्या शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाकीर सौदागर यांची भेट घेत सौदागर यांना लेखी पत्र देऊन शिवसेनेला जाहीर पाठिंबा दर्शविला. आम्ही शिवसेनेला का पाठिंबा देत आहोत हे त्यांनी प्रतिक्रिया देऊन नमूद केले. पाहूया संघटनेचे पदाधिकारी काय म्हणाले ते. 2025 या निवडणुकीसाठी परांडा शहरातील सर्व मदारी समाज त्यांची जमात यांनी आज या ठिकाणी अध्यक्ष साहेबांच्या निवासस्थानी येऊन त्यांना आणि त्यांच्या सर्व उमेदवारांना, नगराध्यक्ष उमेदवार आणि सगळे नगरसेवकचे उमेदवार यांना जाहीर पाठिंबा या ठिकाणी पत्रक प्रसिद्ध करून या ठिकाणी दिलेला आहे. त्यांचा मी सर्व मदारी समाजाचा या ठिकाणी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्यातर्फे यांच्याकडून आभार व्यक्त करत आहे. परंडा शहर में जो नगरपालिका की निवडणूक आई है इस साल की, हमारी पूरी मदारी बिरादरी जो है अखिल भारतीय मदारी सामाजिक संगठना, उसका मैं एक अध्यक्ष होने के नाते नगर अध्यक्ष जाकिर भाई सौदागर और जो हमारे जितने भी उम्मीदवार हैं उन तमाम लोगों को जो है हमारे समाज की तरफ से जाहिर पाठिंबा दे रहा हूँ. परंडा शहराच्या प्रभाग क्रमांक 5 व प्रभाग क्रमांक 1 मध्ये मदारी समाजाच्या नागरिक वस्त्या आहेत. मदारी समाजाने पाठिंबा दिल्यामुळे या दोन्ही प्रभागातील उमेदवारांना मोठे पाठबळ मिळणार आहे. पाठिंबा दर्शविताना मदारी समाज संघटनेचे अध्यक्ष मौलाना समीर मदारी, उपाध्यक्ष नूर मदारी, रियाज मदारी, शरीफ मदारी, मुस्तफा मदारी, मोहम्मद मदारी, आसिफ मदारी, रेहान मदारी, रशीद मदारी, रखान मदारी, अख्तर मदारी, हसन मदारी, जुबेर मदारी, उस्मान मदारी, रज्जाक मदारी, जिलानी मदारी, अली मदारी, अशफाक मदारी, बुरहान मदारी, याकूब मदारी, मुजाहिद्दीन मदारी, गुलाम मदारी, अफजल मदारी आदी उपस्थित होते. प्रेक्षकांनो, बातमी आवडल्यास लाईक व शेअर करा. पुढील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.